लाखों भाविक यालो अरे या ठिकाणाहून कमीत कमी 200 फूट खोलचा परिसर आहे आणि हो तर आपण श्री क्षेत्र माहूर येथील जी परिक्रमा आहे त्या परिक्रमाचं काय महत्त्व आहे? माझं नाव अगोदर मी रुद्रगिरी महाराज तुळेकर. परिक्रमा म्हणजे काय की एक सप्तकोश आणि द्वादशकोश असं त्याला म्हणतात. सप्तकोश म्हणजे 7 कोसाचा विडा आहे आणि त्या 7 कोसाच्या विड्यामध्ये दत्तात्रय प्रभूने 7 जणांना भेट दिलेली जागा आहे आणि त्याच्यामुळे ते 7 कोसाचा विडा झाला. आणि 12 कोसाचा विडा म्हणजे 12 कोसाच्या विड्यामध्ये 12 जणांना दत्तात्रय प्रभूने भेट दिलेली जागा आहे. त्या जागेला भेट दिल्यानंतर द्वादशकोशी असं म्हणतात. तर सप्तकोशी द्वादशकोशी केल्यानंतर त्याला परिक्रमा म्हणजे एवढ्या साक्षात देवाने भेट दिलेल्या जागेला जर आपली परिक्रमा झाली तर आपले अनंत जन्माचे पाप नाहीसे होतात आणि मग ते नाही परतून येणं ते नित्यमुक्त झालं जसं आपण म्हणतो की पुन्हा परतून येणं नाही जेणेकरून जीवाला मोक्ष प्राप्त होते. म्हणून अशी परिक्रमा केल्यानंतर जीवाचे काही बंधन आहेत ते सगळे तुटून जातात. अनेक पाप असतील ते पापाचं म्हणजे दहन होते म्हणून ते परिक्रमा करतात. आता जी परिक्रमा आपण करत आहात त्या मध्यंतरी काही देवदेवतांचे कुंड आहेत त्या संदर्भात काय माहिती सांगा? त्याच्यामध्ये म्हणजे ठिकाण आहेत ना. हो. जशी देवस्वारी आहे,
पुन्हा कैलास टेकडी आहे, पुन्हा आंबतळ आहे, पुन्हा अनुसया मातेचं गड आहे, पुन्हा त्याच्यामध्ये काळं पाणी आहे, पुन्हा त्याच्यामध्ये सयामाईचा डोंगर आहे आणि असे जे असणारे पुन्हा दलादन राजाला भेट दिलेली जागा आहे. तर अशा प्रत्येक जागा त्या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षात दत्तात्रय प्रभूंनी भेट दिलेली जागा आहे. तर या माध्यमातून आपण भाविकांना या संदर्भात काय सांगाल परिक्रमाच्या निमित्तानं? परिक्रमा करत असताना आपण जे पर्वताला परिक्रमा करत असताना आपल्या मुखामध्ये नामस्मरण असायला पाहिजे, जेणेकरून आपली भावना घराकडे नसून यायला ते प्रपंचातीत असलं पाहिजे. प्रपंच विसरून पदोपदी नामस्मरण करत त्या पर्वताला जर आपण परिक्रमा केली तर आपले नाहीसे जेवढे काही म्हणजे दोष असतील, जेवढे काही आपल्या मागं काही कला असतील, ते सगळं काही निघून जातात आणि सुख शांती आपल्याला प्राप्त होते.